ठाणे जिल्ह्यात खाडी, खाजण आणि किनारी भागांमध्ये सुरू असलेल्या बंदर प्रकल्प, शहर विकास आणि औद्योगिक अतिक्रमणामुळे पारंपरिक मासेमारी व्यवसाय संकटात आलाय। नैसर्गिक जलस्रोत नष्ट होत चालल्याने कोळी समाजाची शतकानुशतकांची उपजीविका धोक्यात आली आहे। अखिल भारतीय कोळी समाज ठाणे शाखा यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मासेमारीस पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी 5 प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या। यामध्ये खाडीस अधिकृत मान्यता, परंपरागत साधनांना कायदेशीर दर्जा, जलाशयात मत्स्यपालन योजना, कायमस्वरूपी मच्छी बाजार आणि विशेष निधीची मागणी केली। कोळी समाजाचा पारंपरिक व्यवसाय जैवविविधतेचाही भाग असल्यानं विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी करण्यात आली। नमस्कार, मी अखिल भारतीय कोळी समाजाचा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद प्रभाकर कोळी। नुकतंच आम्ही ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना खाडीच्या संदर्भात की या खाडीतला गाळ उपसून परत इकडची जी मत्स्य संपदा आहे ती जी याच्या आधी जी जिवंत होती ती परत जैवविविध साखळी आहे ती परत पुनर्जीवित करण्यासाठी आम्ही ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याकरिता दिलेलं आहे की MIDC या ठाणे ते बेलापूर पट्टीपर्यंत जे काही आमचे 3-4 लाख लोक जे स्थानिक कोळी बांधव या मासेमारीवरती अवलंबून होते त्यांच्याकरिता आम्ही हे निवेदन दिलेलं आहे की MIDCतनं जे येणारं जे आहे रासायनिक व केमिकलयुक्त पाणी ते प्रदूषण झालेलं पाणी, त्याच्यानंतर तुमच्या नाल्यातनं येणारं सांडपाणी आणि प्रदूषित पाणी हे सगळं बंद व्हावं आणि त्याच्यामुळे इकडची जी जैवविविधतेची साखळी आहे ती पुनर्जीवित होऊन इकडच्या स्थानिक 3 ते 4 लाख कोळी लोकांना परत मासेमारी ही परत पुनर्जीवित व्हावी व त्यांचा जैवविविध साखळी वाढून परत इकडचा जो मासेमारीचा धंदा आहे याला सुगीचे दिवस यावे याच्यासाठी आम्ही ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। कोळी साहेब, मला एक सांगा की इथे आता जे म्हणजे नागरीकरण जास्ती वाढलेलं आहे, म्हणजे खाडीलगतच्या ज्या इमारती झालेल्या आहेत म्हणजे कॉन्क्रीटची जंगलं, त्याचा काय परिणाम झालेला आहे? त्याचा परिणाम असा झालेला आहे की इकडे जे अतिक्रमण जे झालेलं आहे त्याच्यावरती आता समजा आपल्याकडे वन कायदे जे निर्माण झालेले आहेत त्याच्यानंतर जी यांचं शासनाचंही त्याच्यावरती दुर्लक्ष झालेलं आहे की खाडीवरती भराव करून जे अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यामुळे पुराचे जे पूर आहेत ना त्याच्यामुळे खाडीला जे भरती येते त्याच्यामुळे नागरी वस्तीमध्ये त्याचा पाण्याच्या पुराचा लोंढा वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे जी आपल्याला जसं या ठाणे शहराला आणि पुढे नवी मुंबईलाही या पुराचा धोका उत्पन्न होणार आहे। पण सर कोळी साहेब, मला एक सांगा, ह्याचा कोळी समाजावरती काय परिणाम होतोय? कोळी समाजावरती याच्या आधीही समजा हे जी खाडी होती याच्यामुळे फक्त इकडचा स्थानिक हा जो कोळी बांधव होता इथे MIDC येण्या अगोदर आणि इकडे या ठाणे आणि नवी मुंबई इथं शहरीकरण होण्या अगोदर इकडचा जो स्थानिक कोळी बांधव होता याचा संपूर्णतः रोजगार हा मासेमारी या खाडीच्या मासेमारीवरती होता आणि तो याच्यामुळे बंद झालेला आहे। तर पुनर्जीवित करावा याच्यासाठी आम्ही ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की आपण जेणेकरून इकडे ज्या प्रकारे आता जलवाहतूक आणि पर्यटन वाहतूक चालू करत आहे त्याच प्रमाणात इकडच्या स्थानिक कोळी बांधवांचाही विचार करण्यात येऊन त्यांनाही मासेमारीकरिता तुम्ही प्रोत्साहन द्यावे व ते प्रोत्साहन मिळावे याकरिता आपण इकडचा ठाणे खाडीतला जो गाळ काढून आणि इकडचे जी बंदरं आहेत किंवा इकडचे जे ठाणे बेलापूर पट्टीतल्या कोळी बांधवांना याचा पुरेपूर लाभ घेण्यात यावा व परत जैवविविध साखळी व मासेमारी पुनर्जीवित व्हावी हीच आमची मागणी आहे। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती आमची नम्र विनंती आहे की हा आमच्याकडे लक्ष द्यावे म्हणून।